पाचवा क्वेश्चन आहे, सरकारच्या अवयवांमधील कार्यात्मक अतिव्याप्तता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतोय, ओव्हरलॅप, सत्ता वेगळे करण्याच्या तत्वांचे उल्लंघन होते का? मराठीतून खूपच अवघड जात असेल तर कुठं स्विच व्हायचं, इंग्लिशमध्ये. द फंक्शनल ओव्हरलॅप बिटवीन दी ऑर्गन्स ऑफ अ गव्हर्नमेंट अंडरमाइन्स द प्रिन्सिपल ऑफ द सेपरेशन ऑफ पॉवर. आपल्याकडं कधी कधी इथं आपल्याकडं जे ऑर्गन्स आहे, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युडिशरी, हे एवढे कार्यशील होऊन जातात की ज्याच्यामुळं आपल्याकडं कामाचं ओव्हरलॅप होऊन जातं एकमेकांवर, ओव्हरलॅपिंग सिस्टीम जास्त होती. मग अशा वेळेस ते आपल्या सेपरेशन ऑफ पॉवरचे जे तत्व आहे त्यांना बाजूला टाकतं का? अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन कळाला? क्वेश्चन डिकोड झाला का? क्वेश्चन काय सांगतोय, आपल्याकडं जेवढे पण ऑर्गन्स आहे, ऑर्गन म्हणजे कोणते कोणते, लेजिस्लेचर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, काम करत असताना कधी कधी ओव्हरलॅपिंग होती. ओव्हरलॅपिंग म्हणजे कामाचं एकदम कधीतरी काय होतंय, जास्त वापर केला जातोय. मग हा वापर करत असताना पुढे चालून आपल्याकडं जे काही सत्ता विभाजनाचे तत्व आहे ते सत्ता विभाजनाच्या तत्वाला धक्का लागत आहे का? कारण की सत्ता विभाजनामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्यांनी त्याचं काम करावं, कोणीही एकमेकांमध्ये जास्त ढवळाढवळ करायची नाही, परंतु कधी कधी जास्त आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस हे सत्ता विभाजनाच्या तत्वांना धोकादायक आहे का किंवा हे व्हायोलेट करत आहे का? अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. समजला? समजला? आता प्रस्तावना काय असेल याची, सॉरी, याचा पहिला आपण काय बघूया, लोकस आणि फोकस. लोकस काय असणार आहे, परत सत्ता विभाजन. फोकस काय असेल, कार्यात्मक अतिव्याप्तता आणि सत्ता विभाजनाचे तत्व. म्हणजे आपल्याला आन्सरमध्ये काय अपेक्षित आहे, आपल्याला आन्सरमध्ये हे अपेक्षित आहे की आपण इथं काय मेन्शन करायला पाहिजे, कार्यात्मक अतिव्याप्तता म्हणजे काय, कशा पद्धतीने कार्यात्मक फंक्शनल ओव्हरलॅपिंग जास्त होतंय, आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय सांगितलं पाहिजे, सत्ता विभाजनाचे तत्व कशा प्रकारे व्हायोलेट होत आहे. हा आपला फोकस एरिया असायला पाहिजे. हे जर तुम्ही प्रॉपरली फोकस एरियावर फोकस केला तर ऑटोमॅटिकली तुमचं स्ट्रक्चर तयार होतं. मग आता या संदर्भामध्ये परिचय म्हणजे प्रस्तावना कशी असेल, ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस प्रस्तावनेमध्ये ह्या गोष्टी खूप बारकाईने मेन्शन करायच्या बरं. कारण की बघा, लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये तुम्हाला सेपरेशन ऑफ पॉवर असणं हे फार गरजेचं आहे. हे तुम्ही महत्व पटून द्या तिथं. यू हॅव टू जस्ट मेन्शन ओव्हर हिअर द विदिन द डेमोक्रेसी द सेपरेशन ऑफ पॉवर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. सांगणं गरजेचं आहे का? कारण की भारताने काय स्वीकारलेली आहे, लोकशाही स्वीकारलेली आहे, बरोबर आहे. मग त्याचं महत्व तुम्हाला तिथं सांगणं गरजेचं आहे. आणि संविधानांतर्गत नियंत्रण आणि संतुलनाची जी काही प्रणाली आहे ती प्रॉपरली ओव्हरलॅप होत आहे. मग अशा वेळेस आपल्याकडं कशा पद्धतीच्या माध्यमातून त्याला बॅलन्स केला जात आहे हेही इथं आपल्याला तिथं कुठेतरी मेन्शन करावं लागणार आहे. कसं कमकुवत होत चाललं की आपल्याकडं पर्टिक्युलर हे सगळ्या गोष्टी कशा प्रकारे प्रॉब्लेमॅटिक होत आहे. मग अशा वेळेस स्ट्रक्चरमध्ये काय येणार आहे, तर पहिले तुम्हाला काय करायचं आहे, सेपरेशन ऑफ पॉवर सुनिश्चित करणाऱ्या असलेल्या कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन सांगायचे आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये फंक्शनल ओव्हरलॅपिंग म्हणजे तुमचं असलेलं कार्यात्मक जे ओव्हरलॅपिंग होत आहे ते कशा प्रकारे होत आहे तर त्याचाही संदर्भ तुम्ही इथं दिला पाहिजे. सिंपल भाषेमध्ये सेपरेशन ऑफ पॉवरचे आर्टिकल मेन्शन करा आणि त्या प्रकारे फंक्शनल ओव्हरलॅपिंग कशी होतीये त्याही गोष्टी तिथं मेन्शन झाल्या पाहिजे. युअर टाइम स्टार्ट नाउ. की अशा पद्धतीने आपल्याकडं सेपरेशन ऑफ पॉवर कशी आहे हे तुम्ही तिथं सांगितली पाहिजे आणि फंक्शनल ओव्हरलॅपिंग ही कशी होतीये हेही तिथं सांगायला पाहिजे. स्ट्रक्चरमध्ये हे आलं पाहिजे, सेपरेशन ऑफ पॉवर कशी आहे, आपण सत्तेचं विभाजन, सत्तेचे पृथक्करण कसं केलेलं आहे आणि ते ओव्हरलॅपिंग कसं होत चाललंय हे तुम्हाला मेन्शन करायचंय सिंपल भाषेमध्ये. क्वेश्चन व्यवस्थित परत एकदा सांगतोय, समजून घ्या, मग स्ट्रक्चर फ्रेमिंग करण्याच्या मागे लागा. क्वेश्चननी स्पष्ट विचारलेलं आहे, आपल्याकडं सत्ता विभाजन आहे, सत्ता विभाजन म्हणजे सत्तेचं पृथक्करण केलेलं आहे, सेपरेशन ऑफ पॉवर केलेली आहे. लेजिस्लेचरचं काम काय आहे, कायदे मंडळाचं काम काय आहे, कार्यकारी मंडळाचं काम काय आहे, न्यायमंडळाचं काम काय आहे. परंतु आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये हे बघितलं होतं की एखादं ऑर्गन, कायदे मंडळ कायदा करतंय पण ते कायदा केल्यानंतर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम जास्त वाढलेला आहे.
ज्युडिशरीला असं वाटतं की प्रत्येक कायदा हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे, म्हणून आपल्याकडे ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आणि ज्युडिशियल ओव्हररीच, याला न्यायालयीन सक्रियता आणि न्यायालयीन सक्रियतेचा अतिवापर हा 2 शब्द वापरला जातोय. मग ह्या गोष्टी होत आहे का? मग सत्तेचं विभाजन जे खऱ्या अर्थाने तुम्ही मांडलेलं आहे तर ते डायल्यूट होत आहे का, असा प्रकारचा क्वेश्चन आहे. आता कळाला? मग स्ट्रक्चरमध्ये तुमचं काय असायला पाहिजे? स्ट्रक्चरमध्ये ह्या गोष्टी तिथं असायला पाहिजे. पृथक्करण कसं केलं गेलं आहे, संविधानामध्ये कलम कोणते कोणते आहे आणि ते ओव्हरलॅपिंग कसे होत आहे. कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी खूप असायला पाहिजे. मेक शुअर अशा प्रकारचे चॅप्टर्स वाचता वेळेस तुमची कॉन्सेप्ट खूप क्लिअर असायला पाहिजे. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला प्रॉपरली हा क्वेश्चन डील करता येतो. तो कसं डील करता येतो नीट लक्षात घ्या. बघा, स्ट्रक्चर फ्रेमिंग मध्ये मी तुम्हाला पहिला शब्द काय सांगितला होता की आपल्याकडं सत्तेचे पृथक्करण कसं केल्या जात आहे. आपल्याकडं आर्टिकल्स माहिती असायला पाहिजे. तर आर्टिकल्स तुम्ही मेन्शन करायला पाहिजे होतं. कोणते कोणते आर्टिकल्स? तर आर्टिकल सगळ्यात पहिले महत्वाचं कोणतं आहे? आर्टिकल 50. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? कार्यकारी मंडळ हे कोणापासून वेगळे असणार आहे? बरोबर आहे. एक्झिक्युटिव्ह हॅज टू बी सेपरेटेड फ्रॉम द ज्युडिशरी. हा पहिला शब्द तुमचा तिथं असायला पाहिजे. ह्या गोष्टी मेन्शन असायला पाहिजे. हे आर्टिकल्स आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर दर्शवितात. का दर्शवितात? कारण की प्रत्येकाने प्रत्येकाचं काम हे चोख पद्धतीने पार पाडलं पाहिजे, याच्यासाठी हे आर्टिकल्स आहे. सोबत आर्टिकल 121 आहे, आर्टिकल 211 आहे की ज्याच्यामध्ये कोर्ट प्रोसिडिंग्स कॅन नॉट बी अ डिस्कशन इन द पार्लमेंट. पार्लमेंटमध्ये तुमच्या असलेल्या कोर्टाच्या ज्या काय प्रोसिडिंग्स होतात त्याच्यावर डिस्कस होणं गरजेचं असतं का? किंवा करू शकतात का? नाही करू शकत. रिस्पेक्टेड सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या प्रोसिडिंग्स तुमच्या पार्लमेंटमध्ये डिस्कस केल्या जात नाही. सांगा ना, तिथं मेन्शन करायला पाहिजे तुम्ही. याच्यातून काय दिसतंय? ज्युडिशरीने त्याचं काम करावं, पार्लमेंटनी त्याचं काम करावं. हे तिथं सेपरेट असायलाच पाहिजे. नाही तर काय होईल? ढवळाढवळ होईल की नाही एकमेकांमध्ये. मग अशा पद्धतीने हे सेपरेशन ऑफ पॉवरचे असलेले काय आहे आर्टिकल्स आहे. 122, 212 सांगा, 361 आहे की तुमचं प्रेसिडेंट आणि गव्हर्नर इम्युनिटी फ्रॉम द काय आहे कोर्ट प्रोसिडिंग. त्यांना कोणत्याही प्रकारच्या कोर्ट प्रोसिडिंग मध्ये बोलवल्या जाऊ शकतात का? प्रेसिडेंट आणि गव्हर्नरला नाही बोलवलं जाऊ शकत. मग हे काय दाखवतंय? हे सेपरेशन ऑफ पॉवरचे तत्व दाखवत आहे. कळालं आता? हे कळालं? हे आपल्याला हेच इथे मेन्शन करायचं होतं. आता ह्या संदर्भामध्ये ओव्हरलॅपिंग कशी होती? आता हे ओव्हरलॅपिंग कशी होती, प्रॉब्लेम कसा निर्माण होतोय? त्या स्वरूपाबाबतीमध्ये एक्झिक्युटिव्ह इन्फ्लुएन्स करतोय कोणावर? लेजिस्लेचर. जसे की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की कायदे मंडळांनी कायदे बनवावे आणि त्याची अंमलबजावणी कोणी करावी? कार्यकारी मंडळांनी. मग अशा वेळेस कार्यकारी मंडळ काय करतं? कधी कधी त्या कायद्याचा असलेला प्रॉपरली वापर करू शकतं, कधी कधी वापर करत नाही. हा एक तिथं त्या प्रकारचा असलेला संदर्भ तुम्ही तिथं देऊ शकतात. सोबतच त्या प्रकारे आपल्याकडे दिवसेंदिवस हे काय वाढत चाललं आहे? ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन. झालं असेल तुम्हाला? न्यायालयीन पुनर्विलोकन कशा पद्धतीने प्रॉब्लेमॅटिक क्रिएट करतंय? न्यायालयीन सक्रियता, ज्याला आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतोय. आता तर नवीन कॉन्सेप्ट आली आहे, ज्युडिशियल ओव्हररीच कॉन्सेप्ट आलेली आहे. कोणती आहे? ज्युडिशियल ओव्हररीच. म्हणजे आता ज्युडिशरी जास्त ऍक्टिव्ह झालेली आहे. मग हे तुम्ही मेन्शन करायला पाहिजे. तुमचा असलेला कायदा बनवण्याचं कार्य कोणाचं काय आहे? कायदे मंडळाचं. पण ज्युडिशरीज एवढी ऍक्टिव्ह झाली आहे की लॉ इज नॉट मेकिंग बाय द लेजिस्लेचर, इज मेड विद इन द ज्युडिशरी असं म्हटलं जात आहे. मग तो प्रॉब्लेम आहे, आपल्याला त्याच्यावर चर्चा नाही करायची आहे. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही त्या गोष्टी तिथं सांगितल्या तर प्रॉपरली ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरलॅपिंग होत चाललेल्या आहे. याच्यामुळं आपल्याकडचं कायदा कोण करतंय हेच कळत नाहीये. दुसरी गोष्ट, आता मला एक सांगा, कायदा कुठं केला जातो? संसदेमध्ये, कायदे मंडळामध्ये. तुम्ही हा शब्द ऐकला का? ऑर्डिनन्स राज. ऑर्डिनन्स, त्याला ऑर्डिनन्स अध्यादेश. अध्यादेश आहे, बरोबर आहे. अध्यादेश कोण काढत असतं मित्रांनो? राष्ट्रपती आणि राज्यपाल दोन्ही काढतात. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रपती किंवा राज्यपाल जेव्हा ऑर्डिनन्स काढतात, अध्यादेश काढतात, ती एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन असते, बरोबर आहे. परंतु प्रॉब्लेम काय होतोय की ह्या गोष्टींचा असलेला मिसयूज होतोय की तुम्ही संसदेला बाजूला टाकताय आणि ऑर्डिनन्स राजचा वापर जास्त करताय. हा पण एक प्रॉब्लेम इथं तुम्ही मेन्शन करू शकत होते. कळतंय का? हे ओव्हर रिचिंग झालेलं आहे, हे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. कळतंय? हे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहे. हे मेन्शन करायला पाहिजे होतं तुम्ही तिथं.
निष्कर्ष काय निघाल याच्यातून? आता निष्कर्ष जेव्हा आपल्याला काढायचा आहे तर निष्कर्षामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी यायला पाहिजे? भारताच्या लोकशाहीमध्ये विविध नटलेल्या समाजासाठी कठोर अधिकाराचे पृथक्करण असलेली संविधानिक व्यवस्था अव्यवहार्य आहे. कितीही विवेकपूर्ण आणि गणना केले असले तरी संविधानिक कार्यात्मक ओव्हरलॅपिंग सरकारच्या तिन्ही अवयवामध्ये लोकशाही सहकार्यासाठी फार महत्वाची आहे. कधी कधी आपल्याला ओव्हरलॅपिंग ऍक्सेप्ट करावी लागते, कारण की प्रत्येक ऑर्गन त्याचं चांगलं काम करेलच याची शाश्वत असते का? कायदेमंडळ 100% चांगलेच कायदे बनवल याची शाश्वती असते का? नाही. एक्झिक्युटिव्ह त्याचं चांगलंच काम करेल हे त्याची शाश्वती असते का? नाही. त्यावेळेस ज्युडिशरीला प्रोऍक्टिव्ह व्हावं लागतं. मग अशा वेळेस कधी कधी हे ऍक्सेप्टेबल पण आहे, परंतु लोकशाही जर टिकवायची असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करणं अपेक्षित आहे. कळलं हे? मग अशा पद्धतीने तुम्ही निष्कर्ष तिथं लिहू शकतात. लोकशाहीचं असलेलं जिवंतपणा ठेवण्यासाठी, लोकशाहीला प्रॉपरली पर्कोलेट करण्यासाठी आपल्याला सेपरेशन ऑफ पॉवर सोबतच कधी कधी पॉवर ओव्हरलॅपिंग पण, फंक्शनल ओव्हरलॅपिंग पण ऍक्सेप्ट करावी लागणार आहे. कळतंय का? थोडं समजतंय? समजतंय? ऍप्लिकेशन मध्ये व्हिडिओ असणार आहे, 2 वेळेस परत बघावं लागणार आहे, मग कुठेतरी आमच्या बुद्धीला चालना भेटणार आहे. पण ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी तुमच्या पहिले वाचन झालेल्या पाहिजे, मग लवकर तुम्हाला कळतं. ठीक आहे.